परंतु झालं असं की मला आश्चर्य काय वाटलं, हे जे बापूराव सोळणकर आहेत यांनी, ते चळवळीतला माणूस आहे. जर तुम्ही चळवळीत काम करता तर तुम्हाला अक्कल पाहिजे की एखाद्या पत्रकाराविषयी टीका करताना, म्हणजे मी गोपीचंद पडळकरांच्या विरोधात व्हिडिओ बनवला म्हणून त्यांनी जे टीका केलेली आहे ती अतिशय खालच्या पातळीवरची आहे, बेछूट आहे, बावळटासारखे आहे, मूर्खासारखे आहे. आणि हा जो बापूराव सोळणकर आहे बिनडोक माणूस, तर त्याच्या त्या प्रतिक्रियेतून दिसतंय की ह्याला म्हणजे काय मेंदू नावाची चीज ह्याच्या डोक्यामध्ये आहे की नाही, ह्याच्या डोक्यामध्ये काय भुसा भरलाय की काय असं वाटावं, असं ते टीका आहे. आणि वाईट काय वाटतंय की ह्या मूर्खाने आपल्या नावासमोर यशवंत ब्रिगेड असं नाव लिहिलेलं आहे. त्याला अक्कल पाहिजे की जर आपण यशवंतराव होळकरांचं नाव घेऊन काय ऍक्टिव्हिटी राबवतो तर आपण काही शब्दांचा प्रयोग केलेला असेल, आपण कुणावर टीका केलेली असेल, किंवा आपली जी कृती आहे ती यशवंतराव होळकरांच्या कर्तृत्वाला छेद देणारी, किंवा त्यांचं नाव आपण वापरतो तर त्यांचं नाव आपल्या नावासोबत वापरत असताना त्यांच्या म्हणजे आपलं कर्तृत्व घाणेरडं असू नये एवढी त्याने काळजी घ्यायला पाहिजे. ती त्याने घेतलेली नाही, हा माझा खरा आक्षेप आहे. आता तो बापूराव सोळणकर असा म्हणेल की तुषार खरात तुम्ही असे शब्द वापरले, तर मी त्याला सांगतो की अरे मी पत्रकार आहे, मी तुला माझा इतिहास सांगितला आता पत्रकारितेचा. आणि लोकमान्य टिळक असतील, गोपाळराव गणेश आगरकर असतील, आचार्य आत्रे असतील, अगदी महात्मा गांधी असतील, साने गुरुजी असतील, तर असे अनेक लोक जे आहेत ना, त्यांनी पत्रकारिता करत असताना अतिशय जहरी ते शब्द वापरतात. आणि ते म्हणजे पत्रकारांचा तो स्वभाव असतो, तर किंवा पत्रकारांचं ते कामच आहे. तर मी माझं काम केलेलं आहे. आता मी जर तुझ्यासारखा चळवळीतला असतो आणि अन्य कुठल्या पत्रकारांनी असे कोणावर टीका केली असती, अगदी माझ्यावरही टीका केली असती, तर मी त्याला असल्या घाणेरड्या तुझ्यासारख्या तुझे घाणेरडे शब्द वापरले तशा शब्दात मी टीका केलीच नसते. मीच त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता. आता खरं तर इथं त्या बापूराव सोळणकराचा काही संबंधच नाही. मी टीका केलेली होती गोपीचंद पडळकरांवर. तर ह्याने थैथाट केला. आणि काय टीका केली ते तुम्हाला मी सांगतो. तर हा बापूराव सोळणकर म्हणजे बाप्या साठेराव, तर हा बाप्या साठेराव काय म्हणतोय, मला आणि मारुती जानकरांना काय म्हणतो, तुम्ही दोघे पण दलाला आहेत भडव्यांनो. अरे भडव्यांनो म्हणजे हा कुठला शब्द, हा कमरेखालचा शब्द वापरताना तुला अक्कल पाहिजे की